श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा तू आलास, लवकर आलास, बस आणि शांतपणे ऐक. स्वामी म्हणतात, बाळा जेव्हा जेव्हा तुमच्यावर कोणते संकट आले ना, तेव्हा तेव्हा तू परमेश्वराचे मनापासून नाव घ्यायचे. बघा बाळांनो, परमेश्वर तुमच्या पाठीशीच असेल. जीवनात कोणतेही कठीण काम करताना हसत खेळत परमेश्वराचे नाव घेऊन व त्याचे उपकार मानून काम करायचे. रडत बसायचे नाही, हे मला जमेल की नाही, ते मला येईल का, असे नाही करायचे. परमेश्वरावर विश्वास ठेवूनच काम करायचे असते. स्वामी म्हणतात, बाळा तू ऐकतोस ना आता, कसला विचार करतोस रे? नाही स्वामीराया, मी विचार नाही करत. तुमचे प्रत्येक शब्दाला शब्द मी डोक्यात ठेवतो. स्वामीराया तुम्ही खूप छान सांगता आम्हा लेकरांना. तेव्हा स्वामी म्हणतात, बाळा आम्ही तुम्हाला भगवंताचे नामस्मरण करायला लावतो. तुमच्याकडून आम्ही सेवा घडून घेतो. बाळा जेवढे तुम्ही परमेश्वरावर प्रेम कराल तेवढे भगवंत तुमची कोणती ना कोणती इच्छा पूर्ण करणार. परमेश्वरावर तुम्ही अखंड विश्वास ठेवा, त्याची साथ तुम्हाला शेवटपर्यंत असणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा जो तुम्ही तुमच्या आयुष्यात निर्णय घ्याल तो तुम्ही भगवंताच्या साक्षीने घ्या. बघा भगवंताची कृपा तुमच्यावर कायमची राहील. तो तुम्हाला काहीच कमी पडून देणार नाही. कोणाचे पाय पकडण्याची गरजच भासणार नाही. बाळा धान्य साफ करताना जसे त्या धान्यात दगड अळी असतात, तसेच आपल्या आयुष्यात चांगली वाईट माणसे असतात. मग आपण काय करायचे? चांगली माणसे निवडायची, म्हणजेच चांगली संगत करायची. तेव्हा बघा कसा चमत्कार घडतो तो. स्वामी म्हणतात, हे स्वामीराया, स्वामीना बाळ म्हणतो, स्वामीराया माझी आई पण तांदूळ साफ करताना त्यातील दगड अळी काढून टाकते. तेव्हा स्वामी त्या बाळाला म्हणतात, बाळा यावरून मी तुला उदाहरण दिले आहे, केव्हा पण चांगली संगत करावी. लक्षात आले का बाळा? होय स्वामीराया. स्वामी म्हणतात, ऐका आता बाळा, जो माणूस खूप खूप कष्ट करतो आणि प्रयत्न करतो त्याला हमखास यश मिळतेच. पण कष्ट करताना थकायचे नाही आणि प्रयत्न करताना अर्धवट करायचा नाही. ते काम पूर्णच करायचे. बाळा उगीच म्हण नाही की प्रयत्नांती परमेश्वर आहे की नाही. आणि बाळा केव्हा पण आपल्या मनात सकारात्मक विचार ठेवा. नाही कधीच म्हणू नका मला हे जमले, हे जमणार नाही, ते जमणार नाही. असे म्हणायचे की मी ते करून दाखवीनच. स्वतःवर विश्वास असला ना की परमेश्वर पण आपल्याला मदत करतोच. स्वामी म्हणतात, बाळा संघर्षाची वाट मोठी चालत राहणे आपले काम आहे, भिण्याचे काही कारण नाही. बाळा तुला एक सांगू का? ऐकत. उद्याच्या क्या याने आजची भाकरी आपल्याला गोड लागत नाही. त्याला काय करावे यावर रामायण उपाय म्हणजे आजपासून काळजी करण्याचे सोडून देऊन तेवढा वेळ तुम्ही भगवंताच्या नामात घालवा आणि अखंड परमेश्वरावरचा जप करा. लक्षात आले काय आले बाळा? तेव्हा तो बाळ म्हणतो, होय स्वामीराया. बाळा कधी कधी आपले शांत राहणे खूप गरजेचे असते. आयुष्याकडे सर्वच प्रश्नांची उत्तरे मागायची नसतात, कारण आपण उंजळीत पाणी पकडू शकतो परंतु ते हेरून ठेवू शकत नाही. तेव्हा तो बाळ स्वामींना म्हणतो, स्वामीराया आम्हाला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितके शक्य आहे तितकेच सत्य आहे. हेही की आम्हाला तुम्ही आईच्या मायेने जवळ घेणारे तुमच्याशिवाय कोणीच नाही. तेव्हा ऐकताच स्वामी हसतात. त्या बाळाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात. बाळा ऐका आता, जी माणसे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही. तेव्हा तो स्वामींना बाळ म्हणतो, स्वामीराया माझ्या जीवनात खूप अडचणी आहेत परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती तुमच्यामुळेच येते. तेव्हा स्वामी म्हणतात, बाळा कर्म चांगले असेल तर देव कधीच कोणती गोष्ट कमी करून देत नाही. स्वामी म्हणतात, बाळा जेव्हा तुम्ही विचारामध्ये असता तेव्हा तुम्हाला काही समजत नसते. तेव्हा थोड्या वेळाने देवाशी तुम्ही बोलत जा.
रोज सकाळी तुम्ही एका ठिकाणी बसा आणि परमेश्वराला एवढे सांगा की माझ्यासाठी काय बरोबर आहे. परमेश्वर उत्तर देईल, शब्दात नाही, काहीतरी तुम्हाला संकेत देईल आणि तुमचे मन आनंदित होईल. समजले का बाळा? स्वामी त्या बाळाला म्हणतात, बाळ, कधी कोणाची बरोबरी करायची नाही आणि स्वतः कधी कोणापेक्षा कमी समजायचे नाही. कष्टाचे खायचे आणि उर्बाबात जगायचे. कधीही आशा सोडू नका, कारण जिथे सर्व संपते तिथून आमचा प्रवास सुरू होतो. हे कायम तुमच्या लक्षात असू द्या. बाळांनो, स्वामी म्हणतात, वेळ सगळ्यांची येते आणि गरज सुद्धा प्रत्येकाला असते. म्हणून बाळांनो, गर्व आणि मजेत जगू नका. तेव्हा स्वामी त्या बाळाला म्हणतात, बाळा, तुझ्या हसऱ्या चेहऱ्यामागे दुःख मलाच माहीत असते आणि ते दूर करणे माझे कर्तव्य आहे. तेव्हा स्वामी त्या बाळाला जाता जाता म्हणतात, बाळा, ऐका आता, दुसऱ्याचे वाईट करून स्वतःचे कधी चांगले होत नसते. हा सगळा कर्माचा खेळ असतो. झालेली परतफेड करूनच देव सुद्धा स्वर्ग दाखवत नाही. बाळा, लक्षात असू दे. बाळा, आता खूप रात्र झाली आहे. घरी जा आणि शांतपणे झोप. जास्त विचार करत बसू नकोस आणि उद्या सकाळी परत ये. हा.